आज आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण माप कसे घ्यायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि आपला क्लासचा आजचा आहे 20वा दिवस। 20 दिवस आपल्याला पूर्ण झालेले आहेत आणि पूर्ण होणार आहेत। आणि आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की त्यांना माप परफेक्ट माप जुन्या ब्लाउजवरून कसे घ्यायचे हे त्यांची रिक्वेस्ट आहे। तर त्यांची रिक्वेस्ट आपण आज पूर्ण करणार आहोत आणि परफेक्ट असं हे माप कसे घ्यायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एकदम परफेक्ट तुमचं ब्लाउज कधीच चुकणार नाही माप घेण्यामध्ये। तर अशी आपण आज माप कसे घ्यायचे ते आज आपण पाहूया। चला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण उंची मोजूया। तुमचं कोणत्याही मापाचं ब्लाउज असो, कितीही तुमचं म्हणजे त्यामध्ये आलेल्या मापामध्ये तुम्हाला 1 इंच वाढून घ्यायचं आहे उंचीमध्ये। तर हे पाहू शकता, हे आहे शोल्डर। इथं आपला हा जॉईंट दिलेला शोल्डर आहे। आता आपण इथून पकडणार आहोत, या ठिकाणावरून टेप पकडायचं आहे। तर उंची आहे आपली 15 इंच। उंची किती आहे? 15 इंच। तर आपण ठेवणार आहोत 16 इंच। इथं आपण 16 ला खूण केलेली आहे। आता आपण समोरचा गळा आणि मोंढा, आता आपण हे समोरचा गळा आणि मोंढ्याचं माप घेणार आहोत। आता सर्वप्रथम आपण काय करायचंय, गळा ठेवायचा आहे 2.25 इंच। इथं पाहू शकता 2.25 आपण गळा ठेवणार आहोत। एकदम सोपी पद्धत, तुम्हाला कोणताही तुमचा गळा कितीही मापाचा असो 2.25 ठेवायचा आहे। 32, 34, 36, 38, 40 2.25 इंची तुम्हाला रुंदी ठेवायची आहे। सर्वप्रथम ही रुंदी आपण 2.25 ठेवलेली आहे। आता आपल्याला शोल्डरचं माप कसं घेता येत नाही, तर आपण काय करणार आहोत, सगळ्यात सोपी मेथड आहे, सगळ्याला समजेल अशीच मेथड आहे। आपण काय करणार आहोत, हे जे शोल्डर आहे पाहू शकता, हे शोल्डर आहे 2 इंच आपलं तयार आहे। तर आपण 2 इंच आपलं शोल्डर आहे, ठेवणार आहोत आपण 3 इंच। आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे। तर पाहू शकता कोणतंही ब्लाउज असो, हे पाहू शकता आपण हे इथं आपण 3 इंच शोल्डर ठेवणार आहोत आहे त्या मापा। आता हे 2 इंच आहे तर 3 ठेवायचं आहे, 3 आहे तर 4 ठेवायचं आहे, 2.5 आहे तर 3.5 ठेवायचं आहे, 1.5 आहे तर त्याच्या म्हणजे 1 इंच तुम्हाला 2.5 ठेवायचं आहे। असं या प्रकारे तुमचं कितीही मोठं जरी बंद गळा आला तर शोल्डर तुमचं बरोबर येऊन जातं। कारण जसं आपण जुन्या ब्लाउजची सुद्धा कटिंग त्याच प्रकारे केली जाते। तर आता मी इथं 3 इंच का ठेवलेलं आहे हे पाहूया आपण। आता आपण एकूण आपलं झालेलं आहे, एकूण 5.25 आपलं शोल्डर झालेलं आहे। तर आपण हे आता 3 इंच का ठेवलेलं आहे, आता आपल्याला इथं आपली 1/2 इंच शिलाई जाणार आहे, इथं म्हणजे पावपेक्षा जास्त जाते। तर आपलं शिलाईमध्ये किती जाणार आहे ते पाहणार आहोत आपण। आता आपलं 2.25 आहे, तर आपण हे 2.25 गळा ठेवलेला आहे आणि 1/2 इंच शिलाई इथं जाणार आहे आपली। हा गळा जोडण्यामध्ये 1/2 इंच शिलाई जाणार आहे आणि हा गळा जोडण्यामध्ये 1/2 इंच शिलाई जाणार आहे। तर आपलं पाहू शकता आपलं शोल्डर करेक्ट असं हे 2 इंच तयार आलेलं आहे। कितीही खूप सोपी पद्धत आहे। कितीही तुमचं मोठं ब्लाउज असलं किंवा शोल्डर मोठं असू द्या, तर तुम्हाला या प्रकारे घ्यायचं आहे। त्या शोल्डरमध्ये तुम्हाला 2.25 गळा ठेवायचा आणि 1 इंच शोल्डर वाढायचा। आता कसं पाहू शकता, आता हे 2 इंच आहे तर आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे मार्जिंगसाठी। म्हणजे इथली शिलाई असेल, गळ्याचा गोट असेल, तर आपण 1 इंच मार्जिन ठेवायचे आहे शोल्डरमध्ये। फक्त शोल्डरमध्ये 2.25 इंच गळा घेऊन टाकायचा आणि आलेल्या शोल्डरमध्ये 1 इंच घेऊन टाकायचा। आता आपण पाहणार आहोत मोंढा। आता बरेच जण तुम्ही जर हा ब्लाउज ठेवला आणि असं जर माप घेतले तर याचा मोंढा येतोय 6 इंच आणि हे आपलं करेक्ट असं गोल करून घ्यायचं आहे। आपल्याला आहे ते असं करून घ्यायचं आहे आणि आपण ही जी रेष आहे, ही रेष
आपण हे तर वळणार आहोत. तर आपलं करेक्ट मोंढा येणार आहे 5 इंच. तर आहे तेवढंच ठेवायचं आहे 5 इंच आपल्याला. जर तुमचा गळा मोठा असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढू शकता, कारण तुमचा गळा जेवढा मोठा आहे तेवढं तुमचं शोल्डरचं म्हणजे मोंढ्याचं माप वाढू शकतं. कारण छाती वाढते, त्यासाठी मोंढा सुद्धा आपल्याला जास्त कट करावा लागतो. म्हणजे मोंढा कट केला की छाती कमी होती, हे लक्षात ठेवायचं आहे. मोंढा कट केला की छाती कमी होते, ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे. समोरचा गळा ठेवणार आहोत आपण 6.5 आला आहे तेवढाच ठेवायचा आहे. तो कसा घेऊया तो पाहूया. आता तुम्हाला गळा कसा मोजायचा, आता आपण हा मोंढा आणि हा मोंढा फक्त असं खिचून धरायचं आणि डायरेक्ट आपण हे गळा मोजायचा. तर पाहूया आपण गळ्याचं माप बरोबर कसं येणार आहे ती. आता काय करायचं, हे जे गळा आहे आपण हे तुमचं जे चॉक असेल त्या चॉकने रेष वडायचं, म्हणजे ते झालं तुमचं आलेल्या अंकामध्ये झालं तुमचं गळा. तर आपला गळा 6.5 इंच आहे, तर 6.5 आपण ठेवलेलाच आहे. तर आता आपण याला आणि हा गळा आपण गोल आकार करून घेतलेला आहे. समज गळा रुंदी तुम्हाला जास्त पाहिजे, गळा थोडासा अजून गोल म्हणजे आकार वाढून पाहिजे, तर तुम्ही इथं घेऊ शकता. इथं 2.25 ठेवलं तरी चालेल, म्हणजे जो आकार गळा आहे तो शोल्डर आहे ते उतरणार नाही तुमचं. त्याच्यासाठी तुम्ही 2.25 ठेवायचं आहे. आता आपण छाती मोजणार आहोत. आपण एक साइडच छाती मोजायचं, म्हणजे छातीचा पाव म्हणजे पहिला भाग मोजायचा, एकच फ्रंट मोजायचा. आणि हे पाहू शकता 11 आपली छाती आहे. 11 आपण छाती ठेवणार आहोत, त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे, म्हणजेच 12 होणार आहे. तर या प्रकारे तुम्हाला घ्या. आता पाठीमागचा जो खड्डा आहे तो आपण 1 इंच घेणार आहोत. आता आपण मागची आणि पुढची दोन्हीही कटिंग एकाच याच्यावर करणार आहोत आणि हेच छापून घेऊन आपण तिकडे करायचं आहे. तर 2.5 आणि 3 आता आपण हे कट करून घेऊया. आपला टक्स पॉइंट 11 वर ठेवूया आणि खालून वर आपल्याला 1.5 इंच म्हणजे 2 इंच 2.5 इंच जायचं आहे. 2.5 इंचावर आपण इथं तुम्हाला 2.5 इंचावर जायचं आहे. 2.5 इंच आपल्याला हा भाग घ्यायचा आहे आणि हा घ्यायचा आहे 2.5 इंच या प्रकारे, आणि हे आपण 4 वर ठेवलेला आहे. आता हा जो भाग आहे आता आपण हे जवळ का घेतलं याचा पॉइंट आपण पाहणार आहोत. हे जेवढं जवळ येईल, हा जो 1 2 3 हे जे टक्स आहेत पॉइंट, ते जेवढे जवळ येतील तेवढा तुमचा जो कटोरी पॉइंट आहे तो उचलून येईल, पसरट होणार नाही. तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज घालता त्यावेळेस कटोरीच्या आकाराप्रमाणे हे व्यवस्थित बसेल, त्यासाठी आपण हे व्यवस्थित असं जवळ जवळ घेत असतो. म्हणजे जे कटोरीचे जे पॉइंट येतात व्यवस्थित
तो आपला पॉइंट तयार होईल. आणि नाही तर काय होतं, तुम्ही जर तुमचे हे जे पॉइंट आहेत तुम्ही जर कमी कमी घेतले, इतके 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 इतके, तर हा आकार असा कटोरीचा आकार पसरला जातो आणि तुमची कटोरी म्हणजे ब्लाऊज एकदम फ्लॅट बसतं, चपटं. त्यासाठी आपण हे बरोबर घेतलेलं आहे. हे आपलं व्यवस्थित हे या अंतरावर आपल्याला हे घेतलेले आहेत आपण हे टक्स. तर याप्रमाणे टक्स घ्यायचे म्हणजे तुमचा जे ब्लाऊजचा जो आकार आहे परफेक्ट दिसेल, फ्लॅट होणार नाही. तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि याच प्रकारे तुम्हाला असं हे व्यवस्थित आता आपण हा जो पार्ट आहे आता फक्त आपण काय करायचं आहे, याच्यावर ठेवायचं आहे. आता आपल्याला 1 इंच आपल्याला ही मार्जिन पाहिजे आहे. त्याच्यासाठी आपण हा ठेवलेला आहे बरोबर. तर आपण पाहू शकता आपलं हे बरोबर येतंय की नाही. नाहीतर आपण थोडंसं असं खाली ओढून घेऊया म्हणजे आपलं जे शोल्डरचा आकार आहे म्हणजे जिथून शोल्डर आहे तिथून बरोबर येणार आहे. आणि आता आपण याला हे असं ओढून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की आपलं व्यवस्थित आलं आहे की नाही. आणि हे फक्त तर पाहू शकता परफेक्ट आपलं हे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पाठीचा भाग काढता त्याच वेळेस तुम्हाला समोरचा सुद्धा काढायचा आहे. म्हणजे काय होईल की तुम्हाला कमी वेळेमध्ये तुमची कटिंग आणि एकसारखी मागची आणि पुढची एकसारखी. तर या प्रकारे तुम्हाला तर असे हे आपण आता आपण अर्धा इंच आपण खाली घेणार आहोत. हे आपण खाली घेतलेला आहे. आता हे खाली कशासाठी घेतले आपण वाढून ते पाहूया. आपला जो टक्स आहे हा इथं जेवढा घेतलेला आहे तेवढाच आपण इथं घ्यायचा आहे. आणि इथं जेवढा घेतलेला आहे तेवढाच इथं घ्यायचा आहे. आणि जी आपण ही मार्जिन सोडलेली आहे ती या टक्ससाठी सोडलेली आहे की हा टक्स घेतला तर तुमचं हे अंतर कमी होऊ नये किंवा छातीचं माप हे कमी होऊ नयेसाठी त्यासाठी आपण समोरच्या भागामध्ये 1 इंच ही मार्जिन ठेवलेली आहे. तर हे आपण त्यासाठी ठेवलेलं आहे. परफेक्ट असं हे एक इथं पाऊण इंच ठेवलेलं आहे आणि इथं पाऊण इंच ठेवलेलं आहे. अशी ही आपली कटिंग झालेली आहे. मागच्या फ्रंटमध्येच आपण ही कटिंग तयार केलेली आहे. तर आता आपण कट करून घेऊया. आणि हे 4 ब्लाऊज आहेत, एकाच मापाचे 4 ब्लाऊज आहेत, 4 टक्स. तर हा आपला समोरचा पार्ट झालेला आहे तयार. पाहू शकता 4 ब्लाऊज आहेत, 1 2 3 आणि 4. आता आपण बाही लांबी करून घेऊया.
तर पाहू शकता आपली बाही लांबी आहे 6.25 इंच, आपण घेणार आहोत 7.25 इंच. तर आपली बाही आपण उतार देणार आहोत 3.5 इंचाचा. आणि बाही रुंदी जुनं ब्लाउज खोलायचंय आणि हे असं आडवं टाकायचं, त्यानुसार आपण बाही रुंदी ठेवणार आहोत. तर पाहू शकता आपण या प्रकारे व्यवस्थित 3.5चा आपला उतार दिलेला आहे आपण. आणि हे आपलं परफेक्ट हे सेंटर. तर ही होती 40 साईजच्या ब्लाउज परफेक्ट अशी कटिंग होती. स्टेप बाय स्टेप आपण केलेली आहे ही कटिंग. आता आपण फक्त आपलं क्रॉसपट्टी बाकी आहे, तर क्रॉसपट्टी आपण घेऊया. आपण 3.5 अडीच ठेवलेला आहे, तर आपण 3.5 ठेवणार आहोत. 3 आहे तर 4 ठेवणार आहोत. 1 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. 1 इंच आपण वाढून घेतलेला आहे. आणि ही अशी क्रॉस पट्टी आपली तयार झालेली आहे. तर नक्कीच खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे कटिंग. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपण कटिंग कशी केलेली आहे, सोप्यात सोपी.